जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला। त्यांनी अर्ज सूचकाने मागे घेतला। हां, पण त्या गैरहजर अशी अपेक्षा की येतील त्या निर्णयामागचं काही कारण? आता मी त्यांचा भाऊच आहे ना, ओके, मी त्यांचा भाऊच आहे, तोही देखील भाऊ आहे आणि ती आली नाही आली तरी आम्ही भाऊ या ठिकाणी तिचा गड या ठिकाणी सांभाळतो आहे। पण एकीकडे असं म्हटलं जात होतं की आमचा वाद हा तटकरेंशी आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। मग हे अचानक शक्य कसं काय झालं किंवा काय सांगाल एकंदर? आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आपल्या सर्वांना माहिती असेल की शिंदेसाहेबांनी लोकसभेच्या वेळेलाही देखील प्रामाणिकपणे सांगितलं होतं की सुनील तटकरे साहेबांचं आपल्याला काम करायचं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपल्या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे। आणि त्यावेळेला देखील आदरणीय महेंद्रशेठ दळवी असतील, योगेशदादा कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, रविशेठ पाटील असतील, हे सर्वच मंडळी आपलं स्वतःचा या ठिकाणी अनमोल वेळ खर्च करून तटकरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणलं। आणि वाद काय अशातला भाग नाही आहे। ठीक आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी चढउतार होत असतो आणि काही गोष्टी काल आम्ही बसल्यानंतर आमचे पक्ष नेतृत्व असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सर्वच फक्त त्या बैठकीला पक्षाच्या मिटिंगला सर्वच शिवसेनेचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित आणि त्यामध्ये एक तोडगा निघाला आणि त्या तोडग्यावरती आजही या ठिकाणी माघार घ्यायचं ठरलं।